एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं मराठी मुलगा इन USA नवीन भागात खूप खूप स्वागत. सर, आज आपण आलो आहे ग्रँड कॅनियन हा भाग एक्सप्लोर करायला. तर आज सकाळपासून आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. तर याच्या भागात आज आपण लोअर अँटिलोप कवर करणार आहोत आणि आजूबाजूचे जे काही पॉईंट्स आहे आणि हा एक माझ्या मागे एक पॉईंट आहे तो एक कवर केला आज. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या पहिल्या दिवसामध्ये बघायला भेटणार आहे. तर खूप मस्त वातावरण होतं आणि लकीली आज ऊन कमी होतं आणि ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे असं ऊन जाणवलं नाही. पण लोअर अँटिलोप आणि वगैरे त्याचा अनुभव खूप भारी होता. आणि लोअर अँटिलोपला व्हिडिओज अलाउड नव्हतं ते प्रोप्रायटरी इन्फॉर्मेशनमुळे. तर त्यांनी सांगितले तुम्ही फक्त फोटो घेऊ शकता. तर मी फोटो घेतले वेगवेगळ्या प्रकारचे. एवढं सुंदर ते फॉर्मेशन झाले, त्याची माहिती आता मी तुम्हाला सांगेलच. तर खूप छान दिवस होता आणि मग आपण चालू करू. मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणते पॉईंट्स फिरलो त्याची तुम्हाला माहिती देतो. सो चला करूया आजचा दिवस पहिला. आज आपला पहिला पॉईंट आहे लोअर अँटिलोप. हे लोअर अँटिलोप कॅनियन हे ओन बाय नवाजो नेशन, जे दोन ऑपरेटेड कंपनीज जे या दोघांना लायसन्स भेटले, ज्यामध्ये केन्स टूर्स आणि डिक्सी लोअर अँटिलोप कॅनियन टूर्स. तर ही आपण डिक्सी लोअर अँटिलोप कॅनियन टूर्स करणार आहोत. जेव्हा हे टूर चालू होते वरतून बघताना काहीच जाणवत नाही, पण खाली गेल्यावर असं वाटतं की एका दुसऱ्याच जगात प्रवेश करतो आहे. लोअर अँटिलोप हे सँडस्टोन नैसर्गिक खडक आहे, जो लाखो वर्षांचा वारा आणि पाणी यांच्या घर्षणामुळे इथं अशा आपल्याला वेगवेगळ्या कळसाकृती आपल्याला फॉर्मेशन बघायला भेटतं. आणि इथं जेव्हा वरतून सूर्याचा प्रकाश येतो त्या भिंतीमधून वेगवेगळे शेड्स तयार होतात. तर ते बघायला इतकं सुंदर वाटतं आणि त्याच्यामध्ये लाल, केशरी, पिवळे, कधीकधी जांभळा देखील रंग आपल्याला बघायला भेटतो. हे लोअर अँटिलोप प्रायव्हेट ओन असल्यामुळे इथे व्हिडिओ अलाउड नाही करत, पण तुम्ही फोटोग्राफी तुम्हाला पाहिजे तेवढी करू शकता. आणि हे प्लेस मोस्टली फोटोजेनिक आहे, तर फोटोसाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि या लोअर अँटिलोपचं चित्र मी क्लासमेटच्या नोटबुकवर बघितलं होतं आणि आत्ता मी प्रत्यक्षात बघितलं आणि हे कधी मी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं, त्यामुळं खूप भारी वाटलं मला ते बघून. फोटोमध्ये बघू शकता इतके सुंदर असं फॉर्मेशन बघायला भेटतं आणि असं वाटतं की वेगळ्या जगात आलं. लोअर अँटिलोप नंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे मिस्ट्री पॉईंट, जे की खरंच मिस्ट्री पॉईंट आहे, ज्याला असं काही नाव नाही आहे. आणि त्याची एक युनिक जागा आहे जिथं आपल्याला तो पॉईंट बघायला भेटतो, ज्याचं जे आहे शेलच्या पेट्रोल पंपजवळ. हा स्पॉट एकदम भारी फोटो काढायला. तिथे समोर दगड ठेवला आहे, त्या दगडावरून फोटो अँगल घेतला की बरोबर भारी फोटो येतो. आता मी दाखवतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला ग्लेन कॅनियन डॅम. हे पण अमेरिकेतलं एक मोठं कॉन्क्रीटचं डॅम आहे, जे लाईक हुअर डॅमसारखं. आणि हे 1956 साली चालू झालं आणि 1966 साली याचं काम पूर्ण झालं. आणि हे कोलोराडो नदीवर लेक पॉवेलच्या जवळ बांधलं गेलेलं आहे. आणि हे डॅम बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे हे इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी पाण्यापासून आणि हायड्रो पॉवर, आणि हे जवळजवळ 1320 मेगावॅट वीज निर्मिती करतं. आता आलो आहे आपण दुसऱ्या साईडला. बघू शकता की दुसरं भारी दिसतंय आणि खाली मस्त पाणी संत वाहत आहे. बघू शकता की क्लिअर वॉटर आहे खाली. ह्याच कॅनियन पुढे जाऊन आपण ग्रँड कॅनियनच्या आता आज बघणार आहोत. हॉर्सशू बेंड त्याला हे कनेक्ट होतं आणि याच्यावर हाईट बघू शकता की किती मोठी हाईट आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि जिथं जे डॅम तो मागचा आहे तिथं त्याच्या थ्रू हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर तिथं त्याचं सगळं वर्क स्टेशन आहे. सगळे ते टॉवर बघू शकता आपण. सो ह्यूज, ऑलमोस्ट लाईक अ हुअर डॅम सारखं आहे. तिथं पण असंच हायड्रो इलेक्ट्रिकल एनर्जी बनवली जाते. आणि इथं वरती डोंगर वगैरे दिसत आहे सगळीकडे.
नेक्स्ट पॉईंट आहे आपला वाह वीप ओव्हरलुक, जो की एक असा ओव्हरलुक एक छोटासा, ज्याच्यामध्ये आपल्याला लेक पॉवेलचं दृश्य बघायला भेटतं आणि समोरचे डोंगर आणि आजूबाजूचं दृश्य बघायला भेटतं, जे की खूप सुंदर आहे. आणि तिथंच खूप साऱ्या बोट्स वगैरे पण दिसतात त्या ओव्हरलुकवर उभं राहिलं की. त्यामुळं जर तुम्ही इकडे येत असेल तर हा पॉईंटलासुद्धा नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर दृश्य दिसतं. व्ह्यू एवढा सुंदर नजारा आहे. समोर ते डोंगर, कॅनियन दिसत आहे, तिथे काही बोट्स उभ्या आहे. पूर्ण 360 ते मस्त बोटिंग करताय आणि ढगांची सावली पडली तिथे. नजरेत मावत तेवढं मस्त मस्त पॅनोरामिक व्ह्यू. आता मी हाईक करत चाललोय. बघू शकता इथं एकदम वेगळं लँड फॉर्मेशन बघायला भेटतंय. माती पण वेगळ्या कलरची, तिकडं लाल कलरची होती, इथं थोडी अशी पिंकिश कलरची माती बघायला भेटते. मस्त छान दिसतंय, असं तर मंगळ ग्रहावर आलंय. सगळीकडे अशी माती दिसते आणि त्याच्यातून रस्ता काढत काढत खाली वरती जातोय. फॉर्मेशन बघू शकता कसं. आणि आता सनसेट होणार आहे तर त्याचे कलर पण छान दिसत आहे. वारं सुटलंय. झाडं आलेली, लकीली थंडी, गरमी जास्त नाही आहे आज, त्यामुळे एवढं डिहायड्रेटेड वाटत नाही आहे. एकदम असं वाटतं वहाळ आहे पाण्याचा, त्याच्या रस्त्यासारखं छान दिसतंय. मस्त. तर हाईकचा टेरेन थोडासा चेंज झालाय. बघू शकता गुलाबी कलर दिसतोय. चॉकलेट कलर, हॉट चॉको. हो बघ, इथं आपल्याला दिसतंय रॉक फॉर्मेशन झालेलं. एक अशा लेयर्स दिसतात, अशा एक लेयर्स. आणि इकडं चॉकलेटी कलरच होतं, तिकडं आता वेगळ्या कलरचं दिसतंय. सुंदर आहे काय. इथं पण खाली आपल्याला रॉक फॉर्मेशन बघायला भेटतं. कशात एक एक हे चालल्यामुळे ते झालंय. फायनली आपण हाईकच्या एंडला पोचले. तर समोर दिसतंय दगड आणि त्याला असं वरती ते फॉर्मेशन झालंय. तो आपला पॉईंट आहे बघायचा. आणि बघू शकता पूर्ण हे चेंज झालंय, लँडस्केप पुन्हा एकदा चेंज झालंय. ते व्हाईट आणि येलो कलरचे दगड दिसतंय फॉर्मेशन, आणि इकडे सगळं चॉकलेटी कलरचं. याला आपण येऊन पोचले आपल्या पॉईंटला, जो की आहे हा दगड. याच्यासाठी एवढा केला होता अट्टहास. असं इथं पण दिसतंय रॉक फॉर्मेशन, आणि काय तिकडं पण दिसतंय. इकडं लाल कलरचं आहे, हे व्हाईट कलर. तिकडं पण वेगळं दिसतंय. एक नंबर.
कसलं फॉर्मेशन, आणि ते आपोआप त्याचं ते फॉर्मेशन झालं, कोणी ठेवलं नाही वरती त्याच्यावर, कारण की खालचा दगड वेगळा आणि वरचा वेगळा आहे. ते इरोजन होऊन तेवढं पार्ट फक्त राहिला आहे. खूप सुंदर, हाईट छान होते, एकदम मस्त, खूप सारे कलर्स बघायला भेटले. आपण टोडस्टूल हुड्स म्हणजे काय याची माहिती जाणून घेऊया. टोडस्टूल हुड म्हणजे हजारो किंवा लाखो वर्षांपूर्वी ज्या प्रदेशात वाळू आणि दगड आणि सकल मातीचे थर साचले होते आणि काही वेळाने वारा, पाऊस आणि स्नोमुळे ते सगळे थर झिजू लागले. आणि आपण बघतोय की त्या वरचा जो दगड आहे त्याला एंट्राडा सँडस्टोन म्हणतात आणि खालचं जे आहे त्याला डाकोटा सँडस्टोन म्हणतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहे. जो वरचा कडक दगड आहे आणि खालचा सॉफ्ट आहे, त्यामुळे ते वारा आणि पावसाच्या मारामुळं तो झिजत गेला, पण वरचा ते तसंच राहिलं, म्हणून आपल्याला तो फरक दिसतो दोघांमध्ये. आणि ही जी जागा होती ते पहिले समुद्र होता तिथे, पण जसं आपलं बघतो की सगळीकडं जॉग्रफी चेंज झाली, तसं इथे जॉग्रफी चेंज होऊन त्या प्रकारचं फॉर्मेशन तयार झालं आहे आणि ते आपल्याला आता बघायला भेटतं. आत्ता आपण चाललो आहोत आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या पॉईंटला, जो की सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात फेमस पॉईंट आहे, ज्याचं नाव आहे हॉर्शू बेंड पॉईंट. तर चला तर बघूया कसा दिसतो तो. ऑलमोस्ट सनसेट पॉईंटला पोचलोत आम्ही हॉर्शू बेंडला, आणि त्यामुळं थोडी घाई करत पळायचा प्रयत्न करत होतो त्या पॉईंटपर्यंत जाईपर्यंत. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे ना, जो हॉर्शू सारखा जो यू शेप जो बेंड तयार झाला आहे, जो ऑलमोस्ट 5 ते 6 मिलियन वर्षापूर्वी झाला, जेव्हा ती कोलोराडो नदी ती वाहत ते इरोजन करत तो खणत तो तयार झाला आहे. आणि जो नजारा सनसेटला दिसतो एक नंबर, आणि इतकं भारी वाटतं तिथं जाऊन. आणि हे इतकं सुंदर दिसतं की ते 5 ते 6 मिलियन वर्षापूर्वीपासून ते वाहत चाललं होतं. आणि इथले दगड नोवाडो सँडस्टोनचे, जे आपण टोडस्टूलला बघितले जरा, ते होते. आणि सँडस्टोन या थरांनी बनले. इथं पण तेच, म्हणजे नोवाडो म्हणजे हार्ड आणि सॉफ्ट या 2 प्रकारच्या दगडांनी बनले. त्यामुळे ते इतकं सुंदर दिसतं सनसेटला की आपण इमॅजिन पण करू शकत नाही. ते जे रिअल दिसतं तिथं उभं राहून बघताना तो नजारा आपण कॅमेऱ्यापेक्षा काही पटीने भारी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ॲरिझोनाला ग्रँड कॅन्यनला भेट करा, तो हा पॉईंट न चुकता व्हिजिट करा आणि त्याचा अनुभव घ्या.